व्यासपीठाला लाभलेले लोभस व्यक्तिमत्व आजची प्रमुख उपस्थिती नामदार रामदासजी आठवले साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांचं व्यासपीठावरती आपल्या सर्व सहकार्यानिशी या व्यासपीठावरती आगमन झालेले आहे. आपल्या सर्वांचंच आम्ही प्रथमतः शब्दसुमनांनी स्वागत करतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचबरोबर रमाई महिला मंडळ, प्रबोधनगर व सामाजिक ग्रामस्थ मंडळ वावंजे यांच्याकडून आपल्या सर्वांचंच आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. विजयभाई पवार यांच्या संकल्पनेतून हा दरवर्षी हे वर्ष 10वं वर्ष आहे. हा जयंती सोहळा या मंचावरती या वावंजे नगरीमध्ये अतिशय थाटामाटामध्ये आपण साजरा करताना दिसतो. सन्माननीय विजयभाई पवार, पनवेल तालुका अध्यक्ष, रिपब्लिकन अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, त्याचबरोबर त्यांचे सर्वच या ठिकाणी आठवले साहेबांचा आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. आठवले साहेबांचा विजय असो, आठवले साहेबांचा विजय असो. विजयभाई पवार, पनवेल तालुका अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून नामदार सन्माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार येथेच असा सत्कार होत आहे. त्याचबरोबर आलेल्या सर्वच विकास मंचावरील मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. उपस्थित असलेले सर्व गावातले आणि आजूबाजूच्या गावातून आलेले सगळे बंधू भगिनींनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने विजयभाई पवार म्हणजे आमच्या सोबत जरी नसले शरद पवार तरी माझ्या सोबत आहेत विजयभाई पवार. तर हे आपले तालुक्याचे अध्यक्ष आहेत. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आपल्या गावामध्ये आजूबाजूला तळुजामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पप्पू कागदे या ठिकाणी आलेले आहेत, विजय मोरे इथं आलेले आहेत, नरेंद्र गायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष इथं आलेले आहेत आणि आपण सर्वजण या शायरांची कव्वाली ऐकण्यासाठी या सगळ्या शायरांचे सामने मी रात्र ऐकलेले आहेत. दलित पॅंथरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या असंख्य अशा कार्यक्रमामध्ये कव्वाली मी ऐकलेली आहे, सामना मी ऐकलेला आहे आणि या सगळ्या शायरांचा सामना ऐकूनच मी आपल्या दुश्मनांचा सामना केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही अत्यंत प्रकल्प आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला ताकद मिळाली नसती, बळ मिळालं नसतं आणि बाबासाहेबांच्या मुळे मला मिळालेलं आहे बळ. बाबासाहेबांच्या मुळे मला मिळालेलं आहे बळ, म्हणून माझी कुणी काढत नाही कळ. तर आपण सर्वजण माझ्या पाठीशी आहात. मला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचता आलं त्याचं कारण हीच आहे की भीमशक्ती माझ्या पाठीशी आहे. विजय सारखे असंख्य असे तरुण माझ्या पाठीशी आहेत. दाढीवाले माझ्यासोबत आहेत आणि बिनदाढीवाले माझ्यासोबत आहेत. त्यामुळं बाबासाहेबांचा पक्ष आपल्याला सगळ्या देशामध्ये वाढवायचा आहे. माझा प्रयत्न हा आहे की बाबासाहेबांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष, सर्व जाती धर्माचा रिपब्लिकन पक्ष, तळागाळातल्या माणसांचा रिपब्लिकन पक्ष, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांचा रिपब्लिकन पक्ष, गावात अजूनही उपाशी तापाशी राहणाऱ्या माणसांचा रिपब्लिकन पक्ष, महिलांचा रिपब्लिकन पक्ष, तरुणांचा रिपब्लिकन पक्ष, दलितांचा रिपब्लिकन पक्ष, एवढंच नव्हे तर सर्व जाती जमातीचा रिपब्लिकन पक्ष उभा करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी माझ्यावर, तुमच्यावर, सर्वांवर सोपवलेली आहे आणि तो रिपब्लिकन पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पोचवलेला आहे.
बाबासाहेब आंबेडकर नसते, त्यांचे आशीर्वाद नसता तर कदाचित मला ते जमलं नसतं. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आपल्या सगळ्या आयाबायांचा आशीर्वाद आहे, तरुणांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच मला दिल्लीपर्यंत पोचता आलेलं आहे. म्हणून या जयंतीच्या निमित्ताने मला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माझा पक्ष रिपब्लिकन, तुमचा पक्ष रिपब्लिकन. अनेक गट तर आपल्या समाजामध्ये आहेत, पण मी ठरवलेलं आहे की वाटेल ते झालं तरी चालेल, पण बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष, आणि मी तो पोचवलेला आहे. मणिपूर पासून, नागालँड पासून, अंदमान निकोबार पासून गुजरात पर्यंत, आसाम पर्यंत, बेंगॉल पर्यंत, छत्तीसगड पर्यंत, इकडे कन्याकुमारी पर्यंत, चेन्नई असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. त्यामुळे आज या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि कोण कोण आहे गाणीवाले? काय हां 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 गायक सुरेश शिंदेचा मुलगा. हां सुरेश शिंदे जे होते ते माझे अत्यंत चांगले लाडके असे गायक होते. आणि या सगळ्या शिंदेनी, सगळे गाणारे आमच्या समाजामध्ये फारच आहेत शिंदे. म्हणून मी सगळ्यांचे बंद केलेले आहे धंदे. शिंदे एवढे गाणारे आहेत की तू सुद्धा गातोस. आणि तुझं नाव काय? पूजा मासूम. हां पूजा मासूम. पूजा मासूम. पूजा मासूम. विजया. पूजा 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 मासूम. हां, म्हणजे हिचं नाव आहे मासूम पूजा. हिचं नाव आहे गायिकेचं मासूम पूजा. मला सांगा मी कुणाला करू सजा? तरी पूजा ही आपली महिला आहे, ॲक्टिव्ह आहे. आणि आज या ठिकाणी शिंदे आणि आपल्या पूजाचा या ठिकाणी सामना होत आहे. त्यामुळे मी तुमच्या सामन्याच्या भानगडीमध्ये पडत नाही आहे. त्यामुळं मला पुढे जायचं आहे. त्यामुळं मी या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. तुमचं गाणं सुरू करा. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.